आज मस्त खूप छान आंबा गुळची आपण रेसिपी बघू। खूप सुंदर तुम्ही पाहू शकता, कलर कसला मस्त आहे। वर्षभर टिकतं। तुम्ही टिप्स मी सांगितलेले फॉलो केले तर वर्ष का 2 वर्ष टिकतं आरामशीर। खूप छान मी साधे सिंपल पद्धत सांगितले, तुम्ही लक्षात ठेवून केलं तर किती छान कलर वगैरे दिसत आहे। तुम्ही कमेंट करून सांगा म्हणजे कसं वाटलं आंबा गुळची रेसिपी। असंच गावाकडले रेसिपी पाहण्यासाठी नक्की मला फॉलो करा आणि लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका। कलर काचेच्या भरणीमध्ये ठेवून वर्षभर, काचेच्या भरणीमध्ये ठेवलं ना वर्षभर काहीच होत नाही। प्लास्टिकच्या भरणीमध्ये ठेवलं तर पण चालतं, काचेच्या भरणीमध्ये पण ठेवलं तर चालतं। काचेच्या भरणीमध्ये एक जास्त दिवस टिकण्यात मदत होते। 3 कैरे घ्यायचं, स्वच्छ धुवून घेतले खळा। मी आता कैरे काढण्यासाठी मिश्रण घेतले, साल्ट काढायचं। तुम्ही पाहू शकता मी एक एक करून वरचं सगळं पूर्णपणे साल्ट काढून घेत आहे। तुम्ही पण असंच काढून घ्या। असलं नसलं तर तुम्ही चाकून पण काढलं तर चालेल। मिश्रण साल काढायची नसली तर तुम्ही चाकून पण काढलं तर चालतं। तुम्ही पाहू शकता ज्याने किती पटपट होतं, किती 10 रुपयाला भेटते। साल काढायची, चिप्स करायची, बटाट्याची भाजी किंवा कशाला पण होऊ शकतं। काकडी म्हणा, कैरी म्हणा, कशासाठी पण आपण वापरू शकता। हे मी पूर्णपणे काढून घेत आहे। तुम्ही पाहू शकता असंच तुम्ही पण काढून घ्यायचं कैरीवरले पूर्णपणे साल। खूप साधे सिंपल मी सांगत आहे, टिप्स नक्की फॉलो करा। खूप चविष्ट होते, आंबट गोड, खूप छान चवीला अप्रतिम लागते। तुम्ही एकदा बनवून ठेवलं ना वर्षभर चालतं, परत परत करून खाणार तुम्ही। एवढं खूप सुंदर चविष्ट लागतं आंबा गुळचं। गुळांबा खूप छान होतं। तुम्ही पाहू शकता मी पूर्णपणे आता सगळे काढून घेतले साल। एक ताट घेतले, खिसणी घेतले, खिसणीनं पूर्णपणे खिसून घेत आहे। तुम्ही पण खिसून घ्या। हे आता पटपट सगळे खिसून घेत आहे। असं पूर्णपणे सगळे कैरे आपण खिसून घ्यायचं। 1-2 मिनटं लागतं पूर्ण। 3 कैरे आहेत, मी 3 कैऱ्यामध्ये म्हणलं तर पण माझं 1 किलो प्रमाणमध्ये मी गुळांबा बनवत आहे। 3 कैऱ्यामध्ये खूप छान होतं। बघा 1 किलो कैऱ्या म्हणलं तर 1.5 किलो गूळ घ्यायचं। पूर्ण प्रमाण व्यवस्थित घेतलं तर गुळ आंब्याला खूप छान चव होते। वर्षभर टिकण्यात खूप मदत होते आपल्याला। पूर्णपणे मी कैऱ्या किसून घेत आहे, तुम्ही पाहिलं असेल। असं कोळीच्या आजूबाजूचं पूर्णपणे आपण खिसून घ्यायचा प्रयत्न करायचं। हे आता पूर्णपणे किसून झाले, तुम्ही पाहू शकता। मी सगळे आता कैऱ्या असंच किसून घेते। कोळीचं पण मी तुम्हाला काय तर रेसिपी सांगते, मी ती कोळी पण वाळवून ठेवणार आहे। रेसिपी पाहिजे असली तर मला कमेंट करून सांगा। मी असं साधे सिंपल तुमच्यासाठी रेसिपी आणत असते। वेस्ट जाणाऱ्या वस्तू फेकून देणाऱ्या आपण घरात त्याच्यापासून पण मी तुम्हाला रेसिपी बनवून दाखवते। आता पूर्णपणे मी खिसून घेत आहे कैरी। होत आहे आता खिसून। हे पण कोळी असंच कोळी फेकून देण्यापेक्षा कोळी उन्हात वाळवून ठेवायचं, जे पण खूप आपल्याला सांबर म्हणा, दालच्या बनवताना खूप उपयोगी होतं। मी खिसून घेतले, तुम्ही पाहू शकता। आता कोळ्या आपण असंच ठेवायचं। आता एक ताटमध्ये साईडला सगळं सारायचं। सारून पूर्णपणे आपण त्याच्यामधलं पाणी काढून घ्यायचं, हाताला दाबून पिळून। होईल तेवढं सगळं, थोडं पण पाणी ठेवायचं नाही अजिबात। पूर्णपणे सगळं पाणी काढून घ्यायचं। एका साईडला प्लेट घ्यायचं, त्या प्लेटामध्ये आपण पाणी नितरून घेतलेलं आंब्याचं खीस घालून ठेवायचं। तुम्ही पाहू शकता मी सगळं पाणी काढून घेत आहे। पूर्णपणे असं सगळं सेम करायचं। पूर्णपणे हाताने पिळून पूर्णपणे कैरीचं मधलं पूर्णपणे पाणी काढण्याचा प्रयत्न करायचं। खूप छान होतं, अजिबात वगैरे पाणी ठेवू नका। मी साईडला एक प्लेट घेते, त्याच्यामध्ये सगळं पिळून ठेवलेलं ठेवते उंडे, त्याचं खीस कैरीचं। हे पण सेम तसंच करायचं। 1 किलोचं मी प्रमाणामध्ये गुळ आंबा सांगत आहे तुम्हाला बनवण्यासाठी। त्याला खूप काय साहित्य वगैरे लागत नाही, आपल्या घरात आहे त्याच्या साहित्यानंच होतं। गुळ आंबा खूप छान होतं, वर्षभर खाण्यात आपल्याला कैरी भेटतो। पूर्णपणे पिळून घेत आहे सगळं पाणी, थोडं पण ठेवायचं नाही अजिबात, ह्याची काळजी घ्या मी ना।
वर्षभर टिकण्यात आपल्याला खूप मदत होते. वगैरे पाणी राहिलं तर होत नाही, महिना दीड महिनाच राहतं. ह्याची काळजी घ्यायची. पहिली टिप्स महत्त्वाची सगळ्यात. छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर आपलं गुळांबा खूप छान होतं. तुम्ही पाहू शकता मी पूर्णपणे काढून घेते. हे आता पाणी ह्याचं फेकून देण्यापेक्षा मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओ त्याच्यासाठी आणते. तुम्ही मला नक्की कमेंट करा. ह्याच्यापासून मी खूप छान रेसिपी बनवले. वर्षभर राहतं हे पण. 1 किलो आंबा, पाऊण किलो गूळ घेतले, दालचिनी घेतले, विलायची पावडर घेतले, थोडंसं चवीप्रमाणे किंचित मीठ घेतले, कढई घेतले, कढईमध्ये तूप घातले, तूप घालून अर्धा ग्लास पाणी घातले. अर्धा ग्लास नाही, अर्धी वाटी घाला तुम्ही. पाणी तेवढं वापरेल तेवढं कमच, जास्त भरपूर पाणी वापरू नका. रटा उकळी आल्यानंतर पाण्याला तर गूळ पूर्णपणे आपण घालून घ्यायचं. पाऊण किलो गूळ आहे मी, ते पूर्णपणे घालून घेत आहे. पहिलेच ताटला गॅस मोठं ठेवायचं. गूळ वितळायला खूप मदत होते, जल्दी फास्ट होतं. मग परत गूळ वितळेल तसं पूर्णपणे गॅस स्लो करायचं. गॅस राहिलं तर बारीक करा, चुलीवर वगैरे राहिलं तर लाकडं पूर्णपणे बाहेर काढा. आरोवरच खूप छान पाक होण्यात मदत होते. तुम्ही पाहू शकता एक तारी पाक तयार झाले. पूर्णपणे गॅस मी पूर्ण स्लो आहे. तुम्ही पाहू शकता बारीक त्याच्यामध्ये बुडबुड येत आहेत. आता मी काय करते, त्याच्यामध्ये खीस आपण केलेलं ते घालून घ्यायचं. पूर्णपणे मी खीस घालून घेत आहे. आता खीस घालून घेतल्यानंतर आपण छोट्या चमच्यानं पूर्ण मिक्स करूया, ढवळून पूर्णपणे. पाक पूर्णपणे लागलं पाहिजे याची काळजी घ्या. 1-2 मिनिट परिचित लागते, पूर्ण होते. पूर्ण मिक्स करायचं. मिक्स करून एक 15-20 मिनटं बारीक स्लो गॅसवर पूर्ण त्याच्यामधला पूर्ण पाणी शिजवून घ्यायचं. पूर्णपणे पाणी हे करून घ्यायचं. आता तुम्ही पाहू शकता मी कैरी घातल्यानंतर पातळ होण्यात मदत होते. त्याच्यासाठी म्हणाले आपण कैरीचं खीस केल्यानंतर होईल तेवढं आपण पूर्णपणे पाणी काढून प्रयत्न करायचा. नंतर आपलं पाक खूप छान वर्षभर टिकतं गुळांबा. मग आता गुळांब्याला तुम्ही पाहू शकता 5 मिनिट मी मोठा गॅस केला, रटा शिजवून घेते. परत स्लो गॅस करायचं, एक 10 मिनटं शिजवून घ्यायचं. त्याच्यामध्ये दालचिनी, विलायची पावडर, थोडंसं किंचित मीठ घालून घ्यायचं. घालून मग 1-2 मिनिट त्याला पण परतून घ्यायचं. आता मिक्स करून घ्यायचं. पाहू शकता पूर्णपणे आता मिक्स झालंय. आता आपण गॅस बंद करूया. 1-2 तासासाठी तसंच सोडायचं गॅस बंद करून. एक 2 मिनटं थोडंसं शिजवून घ्यायचं. मग 1-2 तासासाठी गॅस बंद करायचा. तुम्ही पाहू शकता एक तारी आपलं पाक तयार झाला गुळांब्याचा. आता ह्याच्यावर समजून घ्यायचं आपला गुळांबा शिजत आलाय. मग पूर्णपणे तुम्ही आता गॅस बंद करून ठेवायचं. पंख्याच्या हवेखाली 1-2 तासासाठी तसंच सोडायचं. मग भरायचं, गरमागरम भरायचं आणि पूर्णपणे थंड होऊन द्यायचं. असं हाताने चेक करायचं, आपल्याला कळतं पाक वगैरे तयार झाला का नाही. पूर्णपणे 2 तासानंतर थंड झालं. मी काचाची भरणी घेत आहे, त्याच्यामध्ये पूर्णपणे भरून ठेवत आहे. असं थोडं थोडं करून सगळं भरून व्यवस्थित घ्यायचं. वर्षभर टिकण्यासाठी आपल्या गुळांबा तयार झालं. माझी व्हिडिओ कशी वाटत आहेत मला ते पण कमेंट करून सांगा. गावाकडले रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओला थोडं लाईक करा, जास्त छानसे एक कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि मला फॉलो करा. न्यू रेसिपी पाहण्यासाठी मी खूप साधे सिंपल टिप्स सांगते, ते फॉलो केलं तर वर्षभर टिकण्यात खूप मदत होते. तुम्ही पाहू शकता किती मस्त कलर वगैरे आला आहे त्याला, नॅचरल. पूर्णपणे मी काय वगैरे घातले नाही, घरात आहे तेवढ्या साहित्याने मी पूर्णपणे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करते. प्रत्येकाकडं सगळं असेल असं काय नसतं. आपण आहे त्या घरातले आपण बनवलं तर पण चालतं.
कैरी तर बाहेरनं विकत आणावंच पडते का नाही. मग कैरी बाहेरनं विकत आणावं पडतं. गुळ तर सगळं आपण काय करण्यासाठी आणतोच, त्याच्यामधलं राहतोच. तर पाहू शकता किती मस्त थंड झाल्यानंतर कलर वगैरे कसलं मस्त आलं. तूप घातल्यानंतर त्याला चमक आल्या. भेटूया श्री स्वामी समर्थ उद्याच्या